नमस्कार मैत्रिणींनो, पल्लवी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एडी स्टोनची नथ बघणार आहोत. तर चला तर मग बघूया कशी नथ बनवायची ती. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 18 गेजची तार, 0.3 mm ची रॅपिंग तार, 3 mm चे मोती, हे असे एडी स्टोनचे कुंदन, गोल्डन बीट्स, 0 mm चे गोल्डन बीट्स. तर चला तर मग सुरुवात करूया. तर ही आहे 18 गेजची तार. तर त्याचा आपण एक छान सुंदर आधी लूप बनवून घेऊया. हे असं गोल राऊंडमध्ये असं लूप बनवा. हे असं आणि ही आहे आपली रॅपिंग तार. तर ती साधारण 1 फूटपर्यंत कापून घ्या तुम्ही आणि ह्याला ही इथे बांधा. चांगली बांधा घट्ट. मग आता हा असा लाल कलरचा एडी स्टोन आहे, त्याच्यातून ही वायर टाकून घ्या. आणि ती बरोबर ह्याच्यावरती अशी फिट करा. तर ही अशी छान बांधून घ्या. जेणेकरून कुंदन हा आपला बरोबर ह्या तारवरती घट्ट बसेल. अशा प्रकारे आता 0.3चा हा मोती घ्या, तो तारेत ओवून घ्या आधी. आणि त्याच्यात 0.चा गोल्डन बीट्स हा ओवून घ्या. आणि ह्याची आता आपल्याला साखळी बनवायची आहे मोत्यांची. अशा प्रकारे साखळी बनवून घ्यायची आहे. साखळी कशी बनवायची ते सांगते. एक मोती आणि एक गोल्डन बीट्स. या मोत्यातून ही तार बाहेर काढून घ्यायची, म्हणजे आपली साखळी तयार होते. अशा प्रकारे 8 मोती ओवून घ्या आणि हे आता अशी तार रॅप करा. 2 मोती आणि तार अशी पूर्ण बांधून घ्या, जेणेकरून ते जे लूज आहे ते टाईट होईल मोती. अशा प्रकारे पूर्ण मोती तारेने बांधून घ्या. आता हा असा पिंक कलरचा एक स्टोन घ्या, तारेतून असं ओवून घ्या आणि तो आता इथे असा बांधून घ्या. हा स्टोन असा बांधून घ्या चांगला. आता हा गोल्डन बीट्स घ्या, त्याच्यात 0 mm चा गोल्डन बीट्स घ्या आणि जशी आपण मोत्याची साखळी बनवली होती तशी आपण आता गोल्डन बीट्सची साखळी बनवणार आहोत. अशा प्रकारे गोल्डन बीट्सची सुद्धा
साखळी बनवायची आहे आपल्याला. अशा प्रकारे 5 मण्यांची अशी साखळी बनवून घ्या. आणि ही आता असे बांधून घ्या. ही अशी बांधून घ्या. आता हा ग्रीन कलरचा कुंदन त्याच्यावरती असं बसून घ्या. अशा प्रकारे हा ग्रीन कलरचा कुंदनसुद्धा बांधून घ्या. आता ह्या अशा गोल्डन कलरच्या घुंगऱ्या आहेत, त्या आता 6 आपण ओवून घेऊया तारेत. आणि हा ग्रीन कलरचा जो कुंदन आहे त्याच्या भोवती असं आपण बांधून घेऊया. अशा प्रकारे बांधून घेऊया. अशा प्रकारे ना आता आपण ह्याला शेप देऊया. शेप देताना हे असं असा हा शेप द्या. आणि एडी स्टोनला कधी पण हा लूप जो असतो खालच्या साईडला असतो, तो असा बेंड करून घ्या. अशा साईडने बेंड करून घ्या. आणि राहिलेली तार कट करून घ्या. साधारण 1 बोटाचं अंतर ठेवून कट करा. आणि जो कट केलेला आहे त्याला असं छान राऊंड शेपमध्ये त्याचं असं लूप करा. अशा प्रकारे आपली सुंदर अशी छान एडी स्टोनची नथ रेडी आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.